आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेशाचे सत्र सुरू आहे आणि अशातच भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्ष कल्याणी भुरे यांनी नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वामध्ये आज शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला आहे। भाजपामध्ये महिलांची गडचेपी होत आहे आणि महिलांनी पक्षासाठी काम केले तरी डावललं जात आहे। महिलांना पाहिजे तसे पद दिले जात नाही आणि त्यामुळे आज शिवसेनामध्ये प्रवेश केला आहे। तुमसर नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे। भुरे यांनी पक्ष प्रवेश केल्याने शिवसेना शिंदे गट आणखी बळकट झाल्याचे चित्र दिसून येणार आहे। तर भाजपा महिला आघाडीमध्ये नाराजीचे सूर उमटत असला तरीही भाजपा महिला आता बॅक फूटवर आल्याचे बोलले जात आहे। ज्या पद्धतीने आम्ही महिला आघाडी काम करत होतो सातत्याने पक्षाने जी पण जबाबदारी दिली त्याप्रमाणे प्रत्येक वेळी महिला आघाडी आमच्या समोर राहिली आहे। आज ओबीसी महिलांचं आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षामध्ये महिलांना ज्या पद्धतीने डावलल्या जात आहे, म्हणजे काम करूनही तिला नेतृत्व दिले जात नाही, हा विचार मग आम्ही ज्यावेळी केला महिलांच्या दृष्टीने आणि ज्या पद्धतीने आज एकनाथ शिंदेंनी लाडकी बहिणा योजना आणि आमदार साहेबांनी नरेंद्र भोंडेकर यांनी ज्या पद्धतीने भंडारा जिल्ह्याचा एक विकास देण्याचा जो उद्देश ठेवलेला आहे, तो उद्देश ठेवून की कुठेतरी महिलांना प्राधान्य शिवसेना शिंदे साहेबांची कुठेतरी महिलांना प्राधान्य देत आहे, हा विचार करून आम्ही ही भूमिका घेतलेली आहे। हो, प्रत्येक वेळी ते लक्षात येत होतं मला, कारण ज्यावेळी पदांचाही विषय व्हायचा तर त्याही वेळी डावलल्या जायचं। कोणत्या वेळा बारीक सारीक गोष्टींचे मुद्दे घेऊन आक्रमकताची भूमिका माझ्यासाठी प्रत्येक वेळी ठेवत होती। हे करू नका, ते करू नका, केलं तर त्याची दखल घेतल्या जात नव्हती आणि आम्ही काम करणारे लोक होतो, आम्हाला काम करायला आवडायचं की महिला आघाडीची जी जबाबदारी मला दिली होती त्या पद्धतीने त्या महिला आघाडीला न्याय देणं माझं प्राधान्य होतं। पण प्रत्येक पक्षाची तीच भूमिका असायची आणि ज्या पद्धतीने ते मला वातावरण दिसलं की इथे महिलांना न्याय मिळू शकत नाही, म्हणून मग मी हे शिंदे साहेबांची शिवसेना आणि आदरणीय आपले आमदार नरेंद्रभाऊ भोंडेकर यांच्या नेतृत्वामध्ये मी आज इथे प्रवेश केला। नक्कीच आता आम्ही भंडारा आणि गोंदिया 6-7 नगर परिषदचा आम्ही नियोजन करतोय आणि याच्यामध्ये जिथे आम्ही कमजोर आहोत तिथे आम्हाला जर चांगलं मिळतं सुद्धा आम्ही प्रयत्न करतो। आणि भाजपचा म्हणून नाही, आता काही लोकांनी जर भाजपमध्ये म्हणजे राजीनामे दिले असतील तर आता ते असे आम्ही लोक आमच्याकडे जर इच्छुक असतील तर आम्ही ते घेतोय। आणि आता आज जे कल्याणीताई आलेली आहेत त्यांनी कालच राजीनामा दिलेला आहे असं आम्हाला कळलं आणि ते आमच्याकडे प्रवेश करतायत, तर नक्कीच आमचे पण लोक तिकडे जातात। आता ही निवडणूक आहे तर थोडंसं इकडचं तिकडे होतं, तर नक्कीच आम्ही आमचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतोय।